हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आज सकाळी सकाळी उठून लागली मी एक अवघड कामाला. अवघड काम का तर जितकी याला खाण्यात मजा आहे तितकीच हे करण्याची आपली बोंबाबोंब असते. कारण गाजरचा हलवा तर आपल्यापैकी सगळ्यांनाच आवडतो, नाही का? असं कुणी आहे का की ज्यांना हा गाजरचा हलवा आवडत नसणार, शोधूनही सापडणार नाही. पण याला बनवायला जी मेहनत लागते ना, राम राम, आपल्या नानीची आठवण येते आपल्याला. काय ती जुनी पिढी होती, कोणतेही कामं किती एकच झटक्यात करायची. घराची कामं असो किंवा शेतीची कामं म्हणजे एकदम स्मूथली करायची. त्यांना असं वाटायचं नाही आपल्याला की त्यांना बघून की ही जी कामं आहे त्यांना अवघड जात असतील किंवा ते एकदम अशा स्ट्रेसमध्ये ती कामं करत असतील, अजिबात वाटत नव्हतं. पण आता असं नाही आहे. आपल्याला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा सुद्धा स्ट्रेस येतं आणि काही कामं करायला आपल्याला खूप म्हणजे कंटाळा येतो किंवा अवघड वाटतं. तरी स्वयंपाकघरातली कामं असो किंवा कोणतीही कामं असो, आपल्याला अशी बोरिंग वाटायला नको किंवा आपल्याला त्याचा कंटाळा यायला नको, त्यासाठी मी काही टिप्स वगैरे सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वयंपाकघरातली कामं दिसायला कमी असतात, पण एका मागोमाग एक कामं आवरायला बराच वेळ लागतो आणि ही कामं जी आहे खूप कठीण असतात असं नाही, पण घरातली कामं करण्याचा आपल्याला बराच वेळ वाया जातो. काही सोपी किचन टिप्स किंवा किचन हॅक्स आहे, तुम्ही आपल्या रोजच्या रुटीनमध्ये किंवा आपली रोजचे रुटीन जे आहे ते सोपं करण्यासाठी ते आपल्याला युजफुल होऊ शकतात. आणि 40 रुपये किलो झाले म्हणून मी हे गाजर आणलेले आहे, पण गाजरचा हलवा आता बनवायचा आहे. त्यासाठी ना मला हा असं जे ग्रेटर असतं त्याने ग्रेट करते, त्याला खूप वेळ लागणार आहे हे मला माहिती आहे. पण त्यासाठीच ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे जसं जे मशीन वगैरे जे असतं ना आपल्याकडे, ते जर आपण यूज केलं तर त्याने वेळ जो आहे तो कमी लागेल, पण त्याला आपल्याला एफर्ट थोडे जास्त द्यावे लागतात. पण त्याने आपलं काम जे आहे ना ते लवकर होतं आणि त्या कामाचा आपल्याला लोडसुद्धा जास्त वाटत नाही. कारण असं ग्रेट करत राहिलो ना आपण तर आपल्याला त्याला बराच वेळ लागतो ग्रेट करायला. आणि माझ्याकडे ते जे वंडर शेपचं मशीन आहे ते आता वरती ठेवलेलं आहे, तो काढायचा सुद्धा मला कंटाळा आलेला आहे. अशी जी वस्तू असतात आपल्याला जे नेहमी लागणार असतात त्या आहे ना आपण हँडी ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा लागल्या तेव्हा आपण लगेच काढून त्या लगेच यूज करू शकू अशा प्रकारे. कारण अशा बऱ्याच वस्तू असतात आपण वरती किंवा अशा अडगळीच्या ठिकाणी ठेवून देतो, त्यामुळे ते आपल्याला काढायला सुद्धा कंटाळा येतो आणि यूज करायला तर भरपूर कंटाळा येतो. आणि एक सोबतच मला 2 किलो जे गाजर आहे ते अशा प्रकारे किसून घ्यायचे, त्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे हे मला माहिती आहे. त्यासाठीच मी हे मशीन काढलेलं आहे आणि हे मशीन थोडं वेळ यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी चालवून दाखवलं. म्हणजे चालवायला मला येतं तसं नाही आहे, पण त्यांनी थोडंसं असं मला बारीक करून दिलं, कारण सो मी पुढे त्याला करू शकेल. मला ना याला करायला खूप जास्त वेळ लागतो, कारण ना याला असं प्रेशर जो आहे तो खूप जास्त द्यावा लागतो. लोड म्हणजे त्यात जास्त लोड असेल ना तर तो खूप म्हणजे असं इझिली फिरत नाही, त्याला थोडा जास्त जोर द्यावा लागतो. पण हे सगळं करायला वेळ जे आहे ना, हे अशा प्रकारे मशीन वगैरे जर असेल आपल्याकडे तर त्याला वेळ जो आहे तो खूप कमी लागतो. अगदी आपल्याला जर आपलं जे काम आहे आपल्याला अर्धा तास लागणार असेल आणि अशा प्रकारे आपण हे जे युजफुल मशीन असतात त्या यूज केल्या तर त्याने आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटात आपली कामं जे आहे ते पटकन होऊन जातात. आणि हे बघा आता हे ग्रेट करून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. मस्त एकदम स्मूथ असं ग्रेट करून झालेलं आहे. अगदी स्मूथ तर नाही पण बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि आता अगदी दुसरी घाणी जी आहे ती करून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचं सुद्धा करून घेईल. आणि वेळ जो आहे याला थोडा जे आपण नॉर्मल ग्रेटरने ग्रेट करतो त्याच्यापेक्षा कमीच लागतं आहे. आणि हे मला यांनी करून दिलेलं आहे थोडा वेळ अजून, कारण हे करायला मला म्हणजे जे सुरुवातीचं आहे ना अटेम्प्ट, तो करायला खूप जास्त वेळ लागतो किंवा ते माझ्याकडून होत नव्हतं. माझा हात जो आहे तो थोडा दुखत होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं आणि ते आता करून देत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ज्या कामाला जास्त जोर लागणार आहे किंवा जी कामं आपल्याकडून होत नाही, अशी कामं असतात ज्या आपल्याकडून होत नसतात, ती कामं जी आहे ना आपण त्याच्यासाठी थोडी फार जी हेल्प वगैरे जी असते ती घेऊ शकतो, सो दॅट आपलं काम जे आहे ते पटकन होईल आणि आपल्याला त्याला असे जास्त एफर्टसुद्धा द्यावे लागणार नाही. तर अशा छोट्या-मोठ्या कामासाठी हेल्प वगैरे जी आहे ती थोडीफार तरी घ्यायचा. आणि हे बघा आपण मी काय दाखवते तुम्हाला, हे करत असताना यांनी हे जे आहे जो ग्रेटर आहे तो तोडून टाकलेला आहे. बघा इतकं जास्त म्हणजे जोर लावलं की बस तुटूनच गेला तो. कारण त्याचा वरचा जो झाकण आहे तो निघत नव्हता, ते काढायला यांनी एकदम असं प्रेशर दिलं आणि लगेच तो एका साईडने तुटून गेलेला आहे. पण बघते आता याला काय करता येईल, फेविकॉलच्या साहाय्याने याला बाहेरच्या साईडने चिपकवता येतं की नाही दाखवते मी तुम्हाला. चिपकलं असेल तर दाखवेल नक्कीच. कारण असली जी तोडफोड आहे ना ती नेहमीचीच असते. काही ना काही आपण करत असताना कोणत्या ना कोणत्या वस्तू ज्या आहे तो तोडफोड होतच असतात. असं नाही की आपण घरात आहे तर भांड्याला भांडं लागणारच आहे, त्यामुळे तोडफोड तर होतच असते. पण त्याचं जे आहे ना ते आपण त्या गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा त्या गोष्टीतून काय घेता येईल आपल्याला त्या गोष्टी घेत जाणं आणि पुढे जगत जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. जुनी पिढी जी होती म्हणजेच आपल्या
आजी आजोबा किंवा आपले नानी वगैरे ज्या असतील त्या कधी अशा कोणत्याच गोष्टीचा स्ट्रेस घेत नव्हत्या, कोणत्याच गोष्टीला त्यांना अशी एकदम असं बाऊ वगैरे त्यांनी केलेला नव्हता. आलं आहे तर करत जायच्या, जे समोर येते त्या नेहमी करत जायच्या. पण आत्ताची पिढी जी आहे ती अजिबात असं करत नाही आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा किंवा छोट्या छोट्या कामाचा सुद्धा आपल्याला स्ट्रेस येत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण भांडत बसत असतो. तर या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यातून काढणं खूप गरजेचं आहे. आजच्या या जगात सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे, कारण हे जग जे आहे ना ते पूर्ण निगेटिव्हिटीने भरलेलं आहे. आपण स्वतःला यात आपण कसं सकारात्मक किंवा कसं आपण पॉझिटिव्ह राहू हे शोधणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय ना ती गोष्ट फुल ऑन एनर्जीने किंवा मेहनतीने करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा पॉझिटिव्ह राहू तेव्हाच आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट जे असेल, आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह राहतील. आणि अगदी सिंपल स्टेप्सने हे गाजरचा हलवा बनवते. कढई ठेवली, त्यात कढई गरम झाल्यानंतर तूप घातलं आणि त्यात जे गाजर ग्रेट केलेलं आहे ते घातल्यानंतर इलायची वगैरे जे आपल्याला घालायचे ते घाला, दूध वगैरे घाला. आपल्याजवळ जर खवा असेल तो सुद्धा आपण घालू शकता. खव्याने जी गाजरच्या हलव्याची टेस्ट असते ना ती खूप छान येते. पण माझ्याकडे ना खवा नव्हतं, त्यामुळे मी जवळजवळ अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी दूध घातलं असणार. जर आपल्याकडे दूध किंवा खवा आपल्याला जर घालायचं नसेल तर आपण मिल्क पावडर असते ती सुद्धा यात घालू शकता. आणि गाजरचा हलवा खूप स्लो अँड टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. जोपर्यंत गाजरचा हलवा होतोय तोपर्यंत मी बाकीची जी कामं आहेत ती सुद्धा आवरून घेते. आणि आता मला भांडे घासायचे आहे. 2 मागता 4 मिळती अशी ही कामे असतात. आपल्याला करायची 2च असतात, पण आपल्याला समोर जे आहे ना बरीच अशी कामं पडलेली असतात, त्यामुळे ती आपल्याला करावीच लागतात. आणि कामं पडली आहे तर आपण असं बसून सुद्धा राहू शकत नाही. ते आपल्याला म्हणजे ज्या व्यक्ती ज्या आहे ना म्हणजे त्यांना कामं करण्याची जी सवय असते किंवा क्लिनिंगची जी सवय असते ना त्यांना असं बसून तर चालणार नाही. त्यांच्यासमोर काम आणि कामच दिसत असतं. आणि होम क्लिनिंग किंवा घर स्वच्छ ठेवणे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती एका दिवसात होणारी अशी म्हणजे मेन गोष्ट नाहीच आहे. ती आपल्याला कंटिन्युअस करत राहावी लागते. त्यामुळेच ना आपलं घर जे आहे ते क्लीन अँड नीट दिसतं. आणि आपण जे नेहमी करत असतो ना त्यामुळे आपल्याला ती सवय जी आहे ना ती लागलेली असते. तर आणि ही घरातली कामं एका दिवसात करायचं ठरवलं तर ती होणारच नाही. डेली आपल्याला थोडा वेळ क्लिनिंगला द्यावाच लागेल. एक सोबतच सगळ्या कामाचा लोड न घेता थोड्या वेळा म्हणजे डेली थोडं करत राहिलो ना क्लिनिंग करायला आपल्याला जो आहे वेळसुद्धा कमी लागतो आणि त्याचा स्ट्रेस वगैरे जो आहे तो कधी येणार नाही आपल्याला. कारण क्लिनिंग जी आहे ती आपल्याला म्हणजे एका दिवसात आपण करून ठेवून देऊ किंवा एका दिवसातच सगळी कामं करायची आणि एकदम आजारी पडायचं तसं नाही करायचं. थोडी कामं जी आहे ती आवरत बसायची म्हणजे डेली बेसिसवर. त्यामुळे जे कामं आहे आणि जो पसारा आहे तो कमी होत जातो आणि कामं जी आहे ती आवरल्या जातात. आणि ही सगळी कामं जी आहे मी गाजरचा हलवा बनवत करते. कारण ज्या गोष्टीला वेळ लागणार असतो त्या गोष्टी म्हणजे जे तेव्हापर्यंत होत आहे तोपर्यंत आपण बाकीची कामंसुद्धा आवरू शकतो. त्याने वेळ जो आहे तो कमी लागतो. जोपर्यंत एक गोष्ट होते तोपर्यंत बाकीची कामंसुद्धा आवरली जातात. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कामात आपण अपयशी होणारच. प्रत्येक वेळी मनासारख्या गोष्टी घडतील असं मुळीच नाही आहे. आणि मग जे कामं आहे ते सुद्धा आपल्यासारखे आपल्या मनाप्रमाणे होतील असंही नाही आहे. काही कामं जे आहे ती होत नाही. ते जी कामं आहे ती सोडून दिली तरीही चालतं. कारण त्या गोष्टीचा स्ट्रेस घेत बसण्यापेक्षा ती कामं जी आहे ते सोडून द्यायला पाहिजे आपण. ते होणार आहे ते होईलच. आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या इच्छानुसार किंवा मनानुसार होत नाही. असं नाही झालं तर निराश होणं, वाईट वाटणं साहजिक आहे. पण तेच मनात घट्ट धरून कुढत बसणं हे चुकीचं आहे. आज नाही झालं तर उद्या होईल, उद्या नाही झालं तर परवा होईल, परवा नाही झालं तर होईल जेव्हा होईल ना. त्यात काय इतका स्ट्रेस कशाला घ्यायचा अशा क्षुल्लक गोष्टींचा. कामं असो किंवा आपल्या आजूबाजू घडणाऱ्या गोष्टी असो, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या मनाप्रमाणे होत नाही. पण त्या गोष्टीचा स्ट्रेस घेऊन आपलं मानसिक आरोग्य खराब करण्यापेक्षा त्या गोष्टीमधून जे काही आपल्याला मिळत असेल नसेल त्या घ्यायच्या आणि नंतर ते बाकीचं सोडून द्यायचं. जर पकडून ठेवलं तर आपलं आयुष्य जे आहे ना ते अजिबात पुढे जाणार नाही. आपण त्या गोष्टीमध्येच अडकून बसू. पण असो, गाजरचा हलवा मस्त झालेला आहे. छान वास म्हणजे येतोय, एकदम भारी वाटतंय. तर आता मी लगेच खायला बसणार आहे. तर त्या अगोदर थोडंसं देवाला देते. आणि सगळी मुलं स्कूलमध्ये गेली तेव्हा त्यांच्या शॉर्ट ब्रेकसाठी पोहे बनवलेले होते ते सुद्धा आहे. आणि हा गाजरचा हलवा मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे आजचा तर. आणि हा गरमागरम गाजरचा हलवा मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ते गरम असतानाच मी अशी फुंक मारून खाते, कारण मला खूप आवडतो गाजरचा हलवा. तुम्हाला पण आवडतो का हा गाजरचा हलवा? तर आजचा आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला, आपल्याला युजफुल वाटला असेल तर नक्की कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड, बाय.